शेती करणं हे परवडत नाही असं बऱ्याच वेळा बोललं जातं आणि शेती करायचं झालं तर त्याला पण पाणी पण पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला मजूर पाहिजे, त्यानंतर ते आपण जे शेतामध्ये जे पीक घेतो त्याला भाव पण चांगला मिळाला पाहिजे आणि त्यामध्ये आणि इतर वातावरणाची पण साथ मिळाली पाहिजे. अशा अनेक गोष्टीवर शेतीचा हा व्यवसाय अवलंबून असतो आणि यामधून जो काय मग त्यातून राहील त्यावर शेतकरी समाधान मानत असतो. पण मी आज अशा शेतकऱ्याला भेटायला आलो आहे, त्या शेतकऱ्यानं शेती केली आहे ती पूर्णपणे भाड्यानं शेती घेऊन शेती केली आहे. म्हणजे दुसऱ्याची शेती त्यांनी अशी भाड्यानं घेतली आहे, महिना काय तर त्यांचं भाडं ठरलेलं आहे आणि या शेतीला पाणीसुद्धा ते भाड्यानंच घेतात आणि त्यातून त्यांनी 7 गुंठ्याचा गवारीचा प्लॉट केला आहे आणि आणि ती शेती त्यांना परवडते. म्हणजे बरेच वर्ष झालं ती ही शेती करतायत आणि त्यांना ही शेती कशी परवडते याची माहिती मी संपूर्ण या व्हिडिओमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत चांगला होणार आहे आणि मला वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. दादा तुमचं नाव आणि पत्ता सांगा की. माझं नाव रमेश पांडुरंग पाटील, राहणार आवळी, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. बर, तुम्ही आता इथं गवारीचा एक प्लॉट केलेला मला दिसतोय. होय. आता या गवारीच्या प्लॉट संबंधी मी या ठिकाणी माहिती घ्यायला आलोय तुमच्याकडं. अतिशय मोठा प्लॉट मला पहिल्यांदाच मी गवारीचा पाहतोय आणि गवारीची लागवड कशी केली जाते आणि त्यानंतर त्याचं व्यवस्थापन कसं करताय, त्याचं नियोजन एकूण काय करताय, अगदी विक्रीपर्यंतची मला माहिती तुमच्याकडून घ्यायची आहे चालतं. आणि त्यासाठी मी तुमच्या प्लॉटला भेट द्यायला आलोय. तर मला सुरुवात अशी करायची की आता मला एक सांगा, याचं बियाणं कुठनं आणलं ती पहिल्यांदा मला माहिती द्या. बियाणं कोल्हापूरमधून आणलं. कोल्हापूरमध्ये लकी कृषी सेवा केंद्र कोल्हापूर. लकी कृषी सेवा केंद्र कुठं आलं ते कोल्हापुरात? शाहूपूर 3री गली. शाहूपुरी 3री गल्लीमध्ये ते लकी नावाचं दुकान आहे, तिथून येतं. बरं, कुठल्या जातीचं वाण आणलं किंवा काय? हा ह्याचा मैकू मधला आणला. मैको जे होय. मैको कंपनीचं. कंपनीचा. बरं बरं. आता ही जी गवार आहे त्याची लागवड करण्यापूर्वी तुम्ही मशागत कशी केली? लागवड करण्यापूर्वी सुरुवातीला पलटी घातली, हां, त्यानंतर शेणखत 2 ट्रेलर घातलं. 2 ट्रेलर. 2 आता ट्रेलर. तुमचा किती गुंठ्याचा प्लॉट आहे हा साधारणपणे? 7 गुंठ्याचा आहे. 7 गुंठ्यासाठी किती हे घातलं 2 म्हटलं? ट्रेलर घातलं. 2 ट्रेलर. होय. हां हां. आणि मग मशागत करून मशागत पुन्हा वोटर मारून बैलांनी मशागत करून पाट सोडून अशी पाटकी करून सरी नाही पाट हां 3-3 फुटाचं पाट करून पाट असं ते बैलाच्या साह्यानं आखून हा. ते टोकन दिली माणसं घेऊन. म्हणजे किती अंतरावर तरी टोकन करताय? तरी ते 10 इंचानं टोकन दिली. 10 उभी आणि आडवी 12. साधारणपणे 10 बाय 12 10 बाय 12 अंतर ठेवून. होय. बरोबर. आणि सोडताना बी किती सोडतंय? 2च बी सोडली. किती? 2 फक्त 2-2च असं? 2च असं टोकन दिलं. हा, म्हणजे टोकन पद्धतीने याची लागवड केलेली लागवड आहे. बर. आणि खत आणखी कुठलं काय वापरलं आता किंवा? त्या सुरुवातीला युरिया सुरुवातीला थोडासा वापरला हा. आणि त्यानंतर चिवी जी हो हे एकदा वापरलं. बर. 12-32-16 हे एकदा वापरलं. एवढंच वापरलं. एवढंच तुम्ही खत वापरलं सुरुवातीला? सुरुवातीला. बर. आता मला एक सांगा, लागवड केल्यानंतर किती दिवसानं ह्याचं रोप दिसू लागतं किंवा केवढं वाढ लागवड होते? केल्यानंतर कमीत कमी पूर्ण रोप दिसायला 12 दिवस लागतात. 12 दिवसानं ते रोप बऱ्यापैकी पूर्णपणे दिसू लागतं. चांगलं दिसते. हा, चांगली वाढ होते. वाढ होते. हां. आणि आता हे तुमच्या डोक्यापर्यंत आलंय, हा. म्हणजे साधारणपणे हे रोप किती महिन्याचं आहे म्हणायचं? हे 1 फेब्रुवारीला ही लागण केली हां. आणि मार्च 15 मार्च पासून ते सुरुवात तोडायला झाली. हां, म्हणजे साधारणपणे किती महिन्याने तोडणी चालू झाली किंवा 50 किती दिवसांनी दिवसानं? चालू झाली. 50 50 दिवसानं. दिवसांनी चालू झाली. म्हणजे पूर्णपणे व्यवस्थित हां. बाजारला नेण्यासाठी 50 दिवसांनी चालू झाली. अच्छा. त्याच्या आधी थोडी गावली पण आपली किलो 2 किरकोळ. हां. प्रतिशत तोडा हा 1.5 महिन्यानं. 1.5 महिन्यानं आता मला एक सांगा, सुरुवातीला ज्यावेळी आपण ही जी लागवड करतोय आणि रोप वाढल्यानंतर त्याचे पाणी व्यवस्थापन कसं करताय तुम्ही? पाट पद्धतीनेच. बर. म्हणजे पाणी किती दिवसांनी देता? आठवड्यातनं 1 वेळाच देतो, कारण भाड्याचं पाणी असल्यामुळं हां. आठवड्यानं 1 दिवसच देतो. म्हणजे ही तुमची शेती सगळी भाड्यानं आहे भाड्यानं शेती आहे. आणि पाणी पण भाड्यानं पाणी पण भाड्यानं आहे. आणि तरी सुद्धा ही गवारी जी तुम्ही एवढ्या मोठ्या क्षेत्रात केली आहे, होय होय. मग तुम्हाला ही शेती परवडत्या भाड्यानं घेऊन, भाड्यानं पाणी घेऊन, परवडते. भाड्याची माणसं सगळी घेऊन एवढं परवडते. परवडत्या? परवडते. अगदी निश्चितपणे अगदी सांगू निश्चित शकताय? परवडते. आता गवारीला भाव कमीत कमी 80च्या आत येत नाही. हां. त्याच्यामुळं मग 20 किलो गवारी गावली तर 1600 रुपये ते होत्यातच. मग एका तोड्याला म्हणजे ह्यातला 3वा भाग जरी तोडला ते 20 किलो गवारी गावते. बर बर. आज मी तुमच्या शेतात पाहिलं तर साधारणपणे 10
माणसं काम करतात म्हणजे होय. 10 महिला या ठिकाणी आता मी सकाळपासून पाहतोय होय 10 महिला या ठिकाणी तोडण्याचं काम करतात. होय मग एवढ्या लोकांचा खर्च किंवा हजेरी देऊन तुम्हाला ही शेती परवडते म्हणताय ना? होय होय त्यामागे नुसती गवारीच नाही त्याच्यामागे इथं पीक त्यांचं 2 वर्षचं टायमिंग आहे. हां हां तो पण त्याच्या जोडीला दोडका पण आहे, हां त्याच्या जोडीला कारली पण आहे, त्याच्या जोडीला इतकं पण पीक आहेत नाही. हां त्याच्यामुळे ते सगळंच त्यातनं ते होऊ शकते. बरं बरं अच्छा अच्छा. आता मला एक सांगा, ह्या पिकाची नेमकी काळजी कशी घेताय तुम्ही साधारणपणे? काळजी ह्या पिकाची घेणे म्हणजे फक्त ह्याला काय औषधी फवारणी जास्त लागत नाही. बर फक्त ह्या पिकाची काळजी घ्यायची म्हणजे पाणी आणि वेळेत तोडणे एवढंच फक्त एवढं. हाच विषय आहे. बाकीचा जास्त ह्याला काय फक्त तोडायला लोक म्हणजे मजूर जास्त लागतात एवढी ह्याची काळजी घ्यावी. जास्त काळजी किंवा व्हायरस येणे औषध फवारणी जास्त काही नाही आहे. समजा आता एखादा आजार किंवा याच्यावर रोग वगैरे पडतात बऱ्याच वेळा, मग एखादा रोगावर कुठलं औषध काय मारावं तुम्हाला माहित असेल की? आलिका म्हणजे औषध आहे हां ते मारलं त्यानं म्हणजे बऱ्यापैकी कव्हर होतं. आणि बाकी जे तुडतुडे म्हणजे पाखरं जी हिंडतात हां त्याच्यासाठी हे टकापा म्हणून औषध जे मिळते बर लकी मध्ये हां ते घालून म्हणजे ते कव्हर होते. बाकीचं म्हणजे जास्त ह्याच्यावर काय रोगाचा परिणाम येत नाही. नाही म्हणजे साधारणपणे या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव फारच कमी आहे, कमी आहे. त्यामुळे तोटा होण्याचं फार दिसत चिन्ह नाही. चिन्ह नसते ह्याच्यामध्ये. हा. जरी उन्हाचं प्रमाण वाढलं तर एवढं फास्ट याला काय होत नाही. बरं उन्हाचा परिणाम म्हणजे आता समजा उन्हाळा आता कडक आहे, कडक आहे. मग त्यामुळे या वाढीवर किंवा उत्पादन घटतं वगैरे काय? काय ह्याचा परिणाम होत नाही नाही म्हणायचं. ना? गव्हाळी पीक असं हे उष्णतेतच येतं त्याच्यामुळं त्यांना हां म्हणजे उन्हाचा परिणाम जेवढा चांगला तेवढा गव्हाळी फास्ट येते, तेवढी गवारी जोमान वाढते. जोमाने वाढते. फक्त पाणी 8 दिवसानं पाणी नियंत्रण करावं लागतं. 8 दिवसांनी पाणी दिलं पाहिजे. दिलं पाहिजे. 3-4 दिवसानं चालत नाही का? 3-4 दिवसानं पाणी दिलं तर मग ते तोडायला प्रॉब्लेम होतो नाही. हां मजुरांना ते तोडा येत नाही, हम्म, चिखल होती सगळं हम्म, हम्म. बरं तुम्ही आता हे पाणी पाटानच पाटानच पाणी. आता या ठिकाणी मजूर पण भरपूर आहेत. सकाळी साधारणपणे काहीतरी 8 वाजता आले ते होय. आणि अजून पण यांचं तोडणी चालू चालू आहे. आहे. साधारणपणे किती पाटी किंवा किती किलो गवारी सापडते तरी? तरी म्हणजे आजच्या विक्रीला 20 किलो तरी निघते. हां म्हणजे निघती ज्यादा, हां पण आम्ही ते म्हणजे तेवढा खप होणार नाही. कमी पैशाने द्यावी लागणार म्हणून आम्ही आजच्या विक्रीला 20 किलो काढतो. आता हे तुमचं गवारीचं रान आहे, त्याचं 2-3 टप्पा करताय ना तुम्ही? 3 टप्पे करतो आम्ही. हां आज 20 किलो काढायची, हां मग त्यानंतर सोमवारी 20 किलो काढायची, हां मंगळवारी 20-25 किलो काढायची. 3 टप्प्यात हे पूर्ण रान संपवायचं. हां हां नवीन होतं तसं असं म्हणजे असं तुमचं चक्र चालू लागते, थोड्या थोड्या दिवसानं चालू ठेवाय. ह्या 3 दिवसातच करावं लागतं. हां हां आता गवारीला ही बाजारात मागणी कायमची चांगलीच असते. कायमची चांगली असती. फेब्रुवारी नंतर जरा कमी येते म्हणजे उन्हाळ्यात जरा म्हणजे इतर माल असल्यामुळे जरा मागणी कमी असते. फेब्रुवारीच्या आधी जवळजवळ 100 रुपये किलो ती असते. हो पण उत्पन्न पण कमी असते फेब्रुवारीच्या आधी, हां थंडीचं वातावरण असल्यामुळे. आता गवारीचा दर साधारणपणे 80 रुपये किलो आहे. हां मग 20 किलोने साधारणपणे तुमची गवारी धरली 1600 रुपये होत्या. 1600 रुपये एका दिवसाच होत्या. एका दिवसाचं 1600 होते. हां हां आता मला एक सांगा, हे तुमचा आता कितवा तोडा आहे तरी तुमचा? तरी आमचा 12वा तोडा आहे. 12वा तोडा. 12वा तोडा. याच्या अगोदर 12 तोडण्या झालेल्या आहेत 12 तोडण्या पूर्ण झाल्या. प्लॉटच्या. एका ओपाच्या 12 तोडण्या झालेल्या आहेत. आता गवारीला म्हणताय की तुम्ही साधारणपणे 80 रुपये भाव आहे. होय होय आतापर्यंत तुमचं किती 10 तोडं झालं म्हणता ना? हो 10 तोड झालं. मला आता एकूण याचं असं गणित सांगा की याचं अर्थकारण जे आहे, शेतकरी कसा शेवटी फायदा बघत असतोय, फायदा बघत असतो. बरोबर? मग तुम्हाला या गवारी लागवडीतून आतापर्यंत तुमचा खर्च किंवा तुमचं मनुष्यबळ वजा जाऊन किंवा तुमचं जे खत पाणी वगैरे आहे त्याचा खर्च जाऊन साधारणपणे किती फायदा झाला मला जरा सांगताय कॅल्क्युलेशन करून? आतापासून सरासरी 40 ते 50 हजार रुपये झाला असते. बरं म्हणजे ते कसं साधारणपणे मला सांगताय? तोड्यावरच नाही एका म्हणजे 1600 रुपये प्रमाण हां किंवा कधी 1600 कधी 1500 कधी 1800 पण होतं नाही. हं. सरासरी आपलं राऊंड फिगरनं 1500 कधी दर असेल त्याच्याशी वाढतं, कधी कमी पण होतं. 1500 रुपयानं जसं धरलं हं. तर ते 15 45 4,500 रुपये होते आठवड्याला. हं. मग आठवड्याला 4,500 रुपये जर झालं हं. तर त्याप्रमाणे 40-45 हजार रुपये आतापर्यंत झालेला आहे. हा, म्हणजे तुम्हाला खर्च सगळा जाऊन 40 ते 45 हजार रुपयाचा फायदा झाला म्हणायचं? टोटल नफा झालेला आहे. टोटल नफा. त्यातनं मग हां खर्च त्यानंतर मजुरांचाच खर्च बाकी नाही. मग सुरुवातीला एक बॅग फक्त ही जी
चवी झिहोची एक 2,000 रुपयाची अँडेल त्यावेळेस ते चालवलेलं आहे. हा बाकीचा इतर खर्च बाकीचा कुठला नाही इतर बुवा. काही नाही खर्च. हा फक्त मजुराचे खर्च. मजुराचाच खर्च, दुसरा काही खर्च नाही त्याला. हम्म. मजूर काय हे नुसतं ह्या गावाचंच काम करता येत नाही. हा आता 10 नंतर पुन्हा आम्ही दोडक्यात जाणार, हम्म. म्हणजे त्या मजुरांच्या दोडक्याचा पण त्याच मजुरांचा खर्च पडतो नाही, हा हा त्या बरोबर. उत्पन्नाचा पण. हा हा त्यामुळे सगळाच मजुरांचा खर्च काही गवारी पिकावर येत नाही. हा हा तुमची इतर पिकं पण आहेत. इतर पिकं पण त्यात गवारी, कोबी, भेंडी, हम्म. त्या दिवसाच्या पिरियडमध्ये ते मजूर सगळंच करू शकतात नाही. हा हा हा. बरोबर. मग त्यातून त्या मजुरांची सगळी काय सगळा असेल ते खर्च खर्च काही निघून गवारी त्या जाते. मजुरांचा बसत नाही, हा हा बाकीच्या पिकावर पण बसतो. बरोबर बरोबर. आता ही गवारी जी तुमची तोडली जात्या, मुख्य करून शेतकऱ्याला बाजारपेठ पण सुद्धा महत्वाची असते. होय होय. बरोबर. मग आता तुम्ही ही गवारी नेमकी कुठे विकताय, ह्याचं बाजारपेठ कुठं काय? कसं आहे की आमच्या गावात सोमवारचा बाजार भरतो. तुमच्या गावात गावातच आवळी या गावात आवळी सोमवारचा गावात बाजार सोमवारचा भरतो. भरतो. हम्म. त्यानंतर सोमवार झाल्यानंतर मंगळवारी आम्ही शाहवाडीला जातो. शाहवाडीला. शाहवाडीला का तर सोमवारचं सगळं तोडून ठेवल्यामुळं हम्म. मंगळवार उठून तोच माल आणि शाहवाडीला घेऊन जातो. हम्म. आणि परत गुरुवारी सकाळी तोडून 12 नंतर पुढे बांबवड्याला जातो. आता या ठिकाणची बांबावडी मोठी बाजारपेठ आहे. मोठी बाजारपेठ आहे. हा. आणि त्यानंतर शनिवारचं थोडं तोडून पणाला हम्म. असं म्हणजे असं 3-4 ठिकाणी 3-4 तुम्ही. ठिकाणी, त्याशिवाय ते कव्हरच होत नाही नाही. हम्म. मग माल ते जुन होते, मग हम्म. असं 3 टप्प्यात तो काढावाच लागतो. बर बर. म्हणजे 3-4 ठिकाणी बाजारात ही तुमची विक्री अशी बसूनच चालू विकतो, असते. चालू असते, बसून चालू असते. बरं आता विक्रीची सोय कशी करताय तुम्ही? आता इथं तुम्ही ही गवारी तोडल्या, हा. तिथून पुढे ते कसं नेता किंवा काय? इथून पुढे आमच्या गाडीनं बांबोड इथून 5 किलोमीटर आहे. हा ते बांबोडला आपण स्वतःहून गाडीनं जाऊन तिथं पोच करायचं, म्हणजे 2 व्हीलरवर. 2 व्हीलरवर. हा. आणि शाहवाडीला आमच्या इथून एक गाडी जाते सकाळी हम्म. 9ला गाडी जाते. त्या गाडीतून जाग्यावर तिथं तो माल जातोय. हम्म. तसेच पन्हाळाला पण गाडी जाते. हम्म. आमच्या गावातलीच गाडी आहे. हम्म. त्या गाडीनं आम्ही तिथं जाऊ. बरं मग विक्रीला तुम्ही स्वतः बसताय का आणि नाही, आमची मिसेस बसते. म्हणजे तुमच्या मालकीनबाई त्या ठिकाणी विक्रीला बसताय? होय. मग सकाळी नेले तर किती वाजेपर्यंत बसताय विक्री? संध्याकाळी 7 वाजे 5 वाजेपासून म्हणजे त्या दिवस जातोय. दिवसभर तेच काम करायचं. हा हा. म्हणजे गवारीचे समजा तुम्ही उत्पन्न घ्यायचं झालं हा. तर ते तोडण्यापासून ते असं दिवसभर विक्री करण्यासाठी तिथं असं बसावं बांबोड्यात लागतं. बसावं लागतं. हा म्हणजे गवारीची लागवड केली तर हा. त्याच्या पाठीमाग कष्ट सुद्धा कष्ट भरपूर पण आहे. बसायचं सुद्धा कष्ट आहे त्याच्या मागे. हा आणि कसं आहे इथं म्हणजे दोडका, गवारी हे सगळं संघ असल्यामुळं हा. म्हणजे त्यावेळेला ते सगळंच विकलं जाते नाही. हम्म. आणि नुसतं गवारीसाठी ते बसाय, नुसतं एका पिकासाठी हम्म. थांबायचं असं ते परवडत नाही. आता तुमचा एवढा मोठा व्याप आहे, होय. रोज तुम्ही शेतात असताय, मग तुम्हाला या कामात आणखी कोण घरचं मदत करते तरी? काय घरची कोण नसते मदत, आई वडील वयस्कर आहेत, घरातच असतात. हा. मग हीच लोक मदत आपली बर. करतात बाहेरची म्हणून. म्हणजे ही तुमची पण घरचीच मुलं. आहेत आपली. हा. मुलं 2 मुली आहेत. हम्म. मुली थोडंफार आपलं आणि तुमच्या मालकीनबाई, मालकीन बाई तुमची घरची माणसं 4 माणसं इथं असतात. असतात. मुलाची काय शाळा चालू झाली परत ती त्यांच्या शाळेच्या. होय होय शाळेला. अच्छा अच्छा. आणि काही मजूर हे आपल्या घरचंच आहेत, माणसं नाहीत त्याच्यामुळे. म्हणजे गावातले मजूर तुम्हाला लगेच आमचे उपलब्ध होते. शेजारचेच आहे, भाऊ हा. किती शेजारचेच. हा. त्यामुळे काय मजूर शोधाशोध काय स्वतः करावं लागत नाही. अशी नाही. हम्म. बरं दादा मला एक सांगा, आता ही जी भांगलन वगैरे कशी करता किंवा काय? भांगणं ही जी करतो रोप म्हणजे पीक आल्यापासून हा. एक 30 दिवसानंतर ही जी पहिली भांगलन केली तो 30 दिवसानंतर. 30 दिवसानंतर. हा. आणि त्यानंतर पीक चालू झाल्यानंतर एक भांगलन तेवढीच दिली. आणि त्याच्यानंतर भांगलन द्यायला काय होत नाही, हा. का तर प्रत्येक वेळेला असं नाचून तुडवून वगैरे ते खेटलेलं आहे सगळं. हा हा. त्याच्यामुळे ते काढताच येत नाही काढता येत नाही. त्याच्यामुळे. हम्म. आणि त्याच्यामुळे ते भांगलन काही काय आम्ही ती कळतच नाही. म्हणजे जास्त काय भांगलन अशी करावी लागत पहिली नाही या सुरुवातीला पिकाला. रोप लहान असताना 1-2 भांगलनी तेवढ्या दिल्या हम्म. की ते व्यवस्थित होते. हम्म. बरं आता मला एक सांगा, ही आता गवारीचं रोप आहे, त्याला किती गवार लागते किंवा काय तुमचा एक अंदाज? तसं काही बघितलेलं नाही तसं एवढं काय. एक मोजून 40-50 अशी शेंग भेटते किंवा काय? ज्यादा भेटत असं ज्यादा भेटत हे असेल. साधारण बघायला पाहिजे. हा. म्हणजे आता हे आता ओपावून आपल्याला कळलं हा. म्हणजे एका योग्य तू आहे साधारण का नाही, हम्म. एका तुळ्याला साधारण 10 गावं असतात. हा हा. 1 2 3 4 तू असतात. 3-4 तू असतात. म्हणजे एका गावाला साधारण 10 गावा येतात. हा हा. आणि आता ही जी रोपं पण अगदी तुमच्या उंची एवढी झाल्या, पण उंची उद्या आणि एक मोठी 2-3 फूट उंची नाही ना. अजून वाढवते? अशी उभारून अशी तोडावी लागते. अरे बापरे. म्हणजे एवढी वाढ तेवढी तुम्हाला उत्पन्न जास्त मिळत असेल. पण जास्त मिळत हम्म. असेल. आता मला तुमच्याकडून आणखी एक महत्वाची माहिती हवी होती.
बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचे आरडाओरड असते की शेती वगैरे परवडत नाही, पण आता तुम्ही म्हणताय की तुमची शेती ही नाही, तुम्ही ही दुसऱ्याची शेती घेतल्या भाड्यानं घेतली. आणि त्यामध्ये ही गवारीची लागवड केली आणि पाणी सुद्धा तुमचं स्वतः नाही ते सुद्धा भाड्यानं घेतलंय. मग हे तुम्हाला कसं काय परवडते? हे गणित काय आहे नेमकं? मग जरा आमच्या प्रेक्षकांना कळून दे. कसं आहे, आमच्या इकडं 200 रुपये गुंठ्याने शेती आहे. हां, गुंठ्याला 200 रुपये वर्षाला द्यायचं. किती दिवसाला? पाडव्याला एक वर्षाला गुंठ्याला 200 रुपये. बर. गुंठ्याला 200 रुपये दिले एक वर्षाला की पाडव्यापासून ते पुढचा पाडवा येईपर्यंत. मग पाडव्यापासून 7 गुंठ जाणार, 7 गुंठ्याचं 1400 रुपये होते. मग आम्ही आपलं 1500 आपलं त्यांना ते द्यायचं. मग पाडव्यानंतर आता आम्ही हे जे पीक केलंय, हे पीक पाडव्यानंतर केलं, ह्या गवारीतून आम्हाला उत्पन्न निघतंय. मग गवारीतून उत्पन्न निघलं की आम्ही ह्या गवारी आता जून एंडला आम्ही ही गवारी बाहेर काढून टाकणार आणि ह्यात परत रोप लावणार, भात रोप चिखल करून. भात रोप चिखल करून लावल्यानंतर हे 7 गुंठ जाणार, कमीत कमी 5 फूट इथं आवरण भात यात होऊ शकते. भात काढल्यानंतर परत रोटरणी करून परत त्यात मेथीची भाजीचं एक 2-3 फॅ सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर पासून तेव्हा भातातून मोकळं होते. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे 3 महिने भाजीपाला घ्यायचा. कोथिंबीर, मेथी, आणि ते जानेवारीला परत नवीन आणि मशागत करून ह्यात हे पीक असं घ्यायचं. असं जवळ कमीत कमी 1500 रुपयाच्या 7 गुंठ्यामध्ये आम्ही 3 प्रकारची पिकं घेतो. भात एक 5-7 पोती होते, भाजीपाल्याचं एक 10-20 हजार रुपयात होत्यात. म्हणजे मेथी, कोथिंबीर, पालक, चाकवत, आणि त्यानंतर मग आता गवारी, असं म्हणजे कंटिन्युअस शेत हे चालूच असते. ही भाड्याच्या शेतीत तुम्ही साधारणपणे किती वार्षिक उत्पन्न घेताय? तरी आम्ही तसं काय एवढं होत नाही, पण 3 एक अंदाज तरी भात एक 5 पोती होते. 3 क्विंटल भात झालं तर 3 दून 5-7 हजार रुपये भात होते. आणि या गवारीचं आता तुम्ही किती सांगितलं? 20-25 हजार रुपये होते. आणि भाजीचे 20-25 हजार रुपये होते. ह्याच्या मागे जर विचार केला तर मजूर किंवा हे सगळ्या इतर पिकातनं ते सगळं निघू शकते, भाजीपाला इकडे तिकडे. आणि या गवारीत आम्ही आधी आंतरपीक घेतलेलं नाही. गवार ज्या वेळेला आम्ही टोकनली त्यावेळेला ह्यात आम्ही नवीन पोकळा विस्कटलेला होता. पोकळा 7 गुंठ्यात ह्या पोकळ्याचा आम्हाला 9,000 रुपये झाले. अरे बापरे, भरपूर की. आणि ते आम्ही बसून व्यवस्थित पोकळा उपडला आणि गवारी तशीच राहिली. त्याच्यामुळे आंतरपिकामुळे ते जास्त परवडते. आंतरपिकामुळे भाडे शेती परवडते. भाडे शेती आंतरपिकामुळे परवडते. म्हणजे अतिशय भारी डोकं तुम्ही लावलंय. आणि पाणी सुद्धा दुसऱ्याचं घेऊन या ठिकाणी तुम्ही तुमची शेती फुलवल्या. म्हणजे एकदम मस्त नियोजन केलंय. मला तुमची प्लॉट किंवा तुमची ही करण्याची शेती करण्याची पद्धत आहे ती अतिशय मला आवडली. कसं आहे, मुळात शेती परवडत नाही, पण काही तर पर्याय काढून त्यातनं काही तर मार्ग काढला तर ती परवडते. तशी शेती परवडतच नाही. शेती वर्षातून एक पीक जर घ्यायचं म्हटलं तर ते परवडत नाही एका पिकावर. आणि ते मग 200 गुंठ्यानं पण परवडत नाही. आणि त्यात कसं झालं, आमची स्वतःची बैल आहेत, स्वतःचा ट्रॅक्टर आहे, त्याच्यामुळे असं अधिक परवडते. दुसऱ्यांना पैसे ते जात नाही. बरोबर. या सगळ्याचा मेळ खाऊन तुम्हाला अशा पद्धतीने शेती करावी लागते. आता मला एक सांगा, तुमची ही शेती स्वतःची नव्हे, बरोबर? तुमची शेती अन्य ठिकाणीच कुठेतरी आहे. मग ही भाड्याची शेती घेऊन परवडते हे तुम्हाला तुमच्या डोक्यात कसं आलं? ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? कसं झालं की पूर्वी आम्ही यात भात, सोयाबीन वगैरे हीच पिकं करत होतो. आणि बरेच वर्ष 20-25 वर्ष झाले ही जमीन आमच्याकडे, त्यांची काय आहे, त्यांची जवळजवळ 2-3 एकर जमीन टोटल आहे, ती सगळी आमच्याकडेच आहे. आणि त्याच्यामुळे नवीन अलीकडं आता सर्व्हिसला पण कुठं नाही, आणि त्यातनं काही तर मार्ग काही तर काढायलाच पाहिजे नाही. त्याच्यामुळं हळूहळू मोबाईलवर, युट्यूबवर बघित ते कुणी काय केलं असं करत बघू म्हणलो, काय केलं काय होते. अशा पद्धतीनं ते आम्हाला म्हणजे आयडिया आली आणि त्या पद्धतीने आम्ही ते करतो आहे. म्हणजे युट्यूबवर तुम्ही माहिती अशी गोळा करत गेला? युट्यूबवर माहिती अशी बघतो आम्ही. आणि युट्यूबची माहिती तुम्हाला उपयोगात प्रत्यक्षात तुम्ही आणली? प्रत्यक्षात उपयोगात आणली. कुठल्या हवामानात कुठलं पीक लावा, कुठला वाण घ्यावा, किंवा अनेक गोष्टी म्हणजे फवारणी, बरोबर, अशा म्हणजे बघूनच असं हे केलेलं आहे. बरं, आता मला महत्वाचं म्हणजे असं सांगायचं होतं की तुम्ही या ठिकाणी गवारीची लागवड, त्याचं व्यवस्थापन, तशीच विक्री यापर्यंतची अतिशय छान माहिती आमच्या चॅनेलला तुम्ही दिली. त्याबद्दल रमेश भाऊ तुमचं आमच्या चॅनेल तर्फे खूप खूप आभार आहे. खूप आभार. धन्यवाद. एक पाटी पुल गावली काय?
नाही एक बाहेर आणि काय हां 2 पाट्या. 2 पाटी